मंडळी, मी आहे कविता आणि आज आपण बनवणार आहोत वऱ्याच्या तांदळाचा भात. त्यासाठी मी तयारी करून घेतली आहे. थोडेसे वऱ्याचे तांदूळ पाण्यात टाकून घेतले, एक बटाटा कट करून त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेतले, हिरवी मिरची कट केली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे. आता मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकूया. आता कढई गरम झालेली आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकते. तेल थोडं 2-3 चमचे जरा टाकायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. हे का माहिती आहे, हे वरीचे तांदळाचा भात ना एकतर पौष्टिक आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, वराच्या ते साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलेली असतात लोक. तर हा वऱ्याचा भात एकतर पौष्टिक पण आहे आणि खाताना पण इतकं भारी वाटतं आणि लेस ऑइली, छान वाटतं खायला. आता हे जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालणार आहोत. ठीक आहे, जिरं छान तडतडलेलं आहे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकते. त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटी कट करून टाकलेली आहे. ते थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे त्यांना पूर्ण तेल लागेल. इथे आपण वरी ठेवलेली ती एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तोपर्यंत 2 मिनिटं बटाटी व्यवस्थित शॅलो फ्राय होऊ दे. जास्त वेळ ठेवली नाही तरी चालेल, कारण आपण त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित परत शिजवणारच आहोत. जे वरी धुवून घेतली होती ती आपण याच्यात टाकायची. याच्यामध्ये ना जरा पाणी जरा जास्तच ठेवायचं, कारण की ते बटाटे पण शिजले पाहिजेत व्यवस्थित आणि वऱ्याचे तांदूळ पण व्यवस्थित झाले पाहिजेत. आता गॅस तुमचा फास्ट करायचा. बघू शकता मी कढईत जवळपास अर्धी कढई पाणी घातलेलं आहे आणि हे असं हलवून घ्यायचं आहे. हे चांगलं मस्तपैकी शिजवून ह्याचं पाणी कमी झालं पाहिजे. याच्यावरती झाकण जराही ठेवू नका. झाकण ठेवलं ना तर तुमचा भात आहे ना चिकट होणार, म्हणजे त्याला टेस्ट येणार नाही, मजा नाही येणार खायला. आणि हे मीठ आणि बाकीचं जे साहित्य आहे ना हे जरा व्यवस्थित शिजल्याच्या नंतरच टाकायचं, घाई करू नका. आता तुम्ही पाहू शकता की हे छान मस्तपैकी शिजलेलं आहे. बटाटा पण ह्याच्यातला छान शिजलेला आहे आणि याला थोडासा पिवळसर हलका कलर पण आलेला आहे. आता ह्यामध्ये तुम्ही मीठ टाका आणि अंदाजानेच टाका मीठ, आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर टाका. साखर टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे, टेस्टला खूप छान लागतं ते. थोडीशी बारीक कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे ही मी, ती आपण नंतर त्यामध्ये टाकू शकतो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळायचा. अर्धा लिंबू पिळल्यामुळे काय होतं, ते टेस्टला खूप छान लागतं आणि तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल देखील. अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं. हे बघा, हे असं छान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट. ते विसरू नका, कारण ते शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतरच त्याची जी चव असते ती छान येते. कूट मी ऑलरेडी करून ठेवते कधी, कारण आपल्याला नेहमी घरी उपास असतातच, तर त्याच्यानंतर ते शेंगदाण्याचं कूट असलं की आपण इन्स्टंट काही बनवू शकतो. तर शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू देखील छान होतात. ते मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये दाखवेनच. आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. छान असा सुंदर असा वरीचा भात तयार झालेला आहे. तुम्हाला आवडील त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. माझ्या घरी मला तर खूप आवडतात, पण माझ्या मुलीला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जरा कमीच टाकले. आणि हे झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची आणि दहीबरोबर हा भात तुम्ही खाऊ शकता.